अडचणी असतील तर पंच तिसऱ्या पंचाची मागणी करून घेऊ शकतात। ती रेष अशी आहे, एखादा खेळाडू बाद होऊन येतो ना, ती रेष पार करण्यापूर्वी तुमचा खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे। ओके, चला गुणगे आणि आपण पाहतो मागणीवरून काही मान्यवर या ठिकाणी असतील, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे। बाबू, आपल्या पाठीमागे कोण वरिष्ठ मान्यवर नागरिक कोण आले असतील, काही खेळाडू आले असतील, आपण एकाचं नाव घेणार नव्हतं, कारण काय होतं एकाचं नाव घेतलं दुसऱ्याला राग येतो ना। सर्व आपल्यासाठी समभान आहे आणि या स्पर्धेचं माने संविधान, ही संविधान प्रथा आपण म्हटली जाते, कारण संविधानाने दिले सर्व धर्म समभाव, म्हणून फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी, त्याच्यामुळे आमच्यासाठी सर्व भाऊ बंद आहेत। तुझे पाठीराखे आले जे वरिष्ठ खेळाडू असतील, या आपण व्यासपीठावरती, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। तसेच वांगणीवरून उभेत जुनेत, तुमच्या पाठीमागे काही वरिष्ठ खेळाडू आले असतील, वरिष्ठ मान्यवर असतील, जरूर त्यांना व्यासपीठावरती पाठवा, त्यांचं आपण करूया व्यासपीठावरती। मनापासून हार्दिक स्वागत। एक्सेलचे आमचे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनापासून धन्यवाद। संदीप बोराडे, कर्जत टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे। दोन संदीप बोराडे आहेत ना आपल्याकडे, आणि दोघांचा नाद नाही कर्जत तालुक्यामध्ये। चला जाऊया मैदानावरती। धन्यवाद योगेश ढोले यांचा आवाज आपण ऐकता, उद्या संदीप बोराडे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत। योगेश ढोले यांच्या सोबत पहिला चेंडू या ठिकाणी, पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, गलीच्या डोक्यावरून चेंडू दरम्यान झोनमध्ये शतरक्षक चेंडूचा पाठ लागतो, भाग बिल का भाग, चेंडू परत पोहोचला शतरक्षक, या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली। ते सलामीची जोडी आपण या ठिकाणी पाहतोय, स्ट्राईकला येतो फलंदाज विक्रांत, नॉन स्ट्राईकला येतो दीपक अर्थात बाला, तो पण नाव बाला आहे। दादा तुमच्या पाठीमागे अनिकेत, तुझ्या पाठीमागे कोण आहे त्याला इकडे पाठव लगेच। चला खेळाडू नसेल तर इकडे या, चला कोण कोण खेळाडू नाही तिथे त्यांनी लगेच इकडे यायचे। सुरेख फटका, त्याच दिशेने चेंडू लगावलाय, पुन्हा एकदा ते दोन शतरक्षक चेंडू पाठीमागे धावतात, चेंडू जातो जमिनीला लगाला सीमारेषे पलीकडे, रन्स मिळतील 4, इथे आला चौकार। खेळाडू नसतील त्यांना इकडे पाठवा, झोप आली असेल तर या माझ्या मांडी खाली आहे। या तानाजी कडू यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत, या आपण व्यासपीठावरती या। बघा तानाजी कडूचं नाव घेतलं, त्या सुपुत्र नाव घेतलं, राजेश पण बघायला लागले। बघूया तानाजी कडू यांचे सुपुत्र किती मोठे आहेत। अनेक वर्ष नेरलचा क्रिकेट त्यांनी गाजवलाय, तानाजी कडू ने त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आहेत। धन्यवाद। तानाजीचा भाचा 12th पण तानाजी कडू जर लाईव्हच्या माध्यमातून मॅच बघत असतील, तुमचं मनापासून गोडगोड धन्यवाद, हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। जी स्पर्धा आपण पाहता फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी 2025, जाऊया पुन्हा एकदा पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना या ठिकाणी पाहतोय। गोलंदाज तयार, पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्या दिशेने अफलातून हात खोलण्याचा मौका, इथे चेंडूवरती दिला ठोका, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, हा जवाब 2 धावा आपण पाहतोय। खऱ्या अर्थानेच इथे पाहिला गेला विक्रांत, त्याच्या बॅटमधून जे चेंडू निघाले ते 2 शतरक्षक आहे ना, अक्षरशः आपण पाहतोय दोघा शतरक्षकांना त्या ठिकाणी आपण पाहतोय थकवलं या फलंदाजाने। बिझी जसं आपण पाहतोय आजकाल आमचे योगेशजी ढोले यांचा मोबाईल बिझी असतो, त्याचप्रमाणे आपण पाहतोय शतरक्षक बिझी झालेत। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, दुर्गेचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी पाहिले गेले, अफलातून सुंदर सुंदर चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय। डॉट चेंडू आपण पाहिला गेला, 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडू मध्ये 8 धावा आपण या ठिकाणी पाहतोय। सर्व GPL स्टार आपण पाहतो, श्री 11 सोमजाई गुणगे संघामध्ये आहेत,
गुणगे प्रीमियर लीग मध्ये चमकदारी कामगिरी करायची. इथे सुरेख फटका आपण पाहतो. चेंडू वाईन बाउन्स जाऊन पोहोचला सीमारेषा पार. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडू होता. मिळाला हा 4 धाव्यांसाठी चौकार. तांडल डीजे, मलाही माहिती आहे थोडं वातावरण थंड आहे, थोडंसं गरम करूया. एकनाथ माली घेऊन या. तांडेल डीजे, एकनाथ माली तयार ठेवा. आता जरा एन्जॉय करूया. 5 चेंडू 12 धाबा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज वांगणी संघाकडून. आणि इथे आपण पाहतो शेवटचा चेंडू, ती दिशा ठेवली, इथे फसवला पुन्हा एकदा विक्रांतला. बॅटची कडा गेली. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची गडबड नाही आहे. झटका क्रमांक पहिला दिलाय या ठिकाणी 12 या आकड्यावरती. आणि खरं डीजे मास्टर तो गाणं होऊन द्या. आता वाजले की 12. सुंदर संगीत आपण या ठिकाणी पाहिलं डीजे तांडेलच्या माध्यमातून. झटका 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 क्रमांक पहिला या ठिकाणी भेटला गेला आहे. श्री 11 नरेंद्र गोमारे दादा पुरस्कृत सोमजाई गुणगे या संघाला पहिला झटका आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानात संकेतला आपण पाहतोय. या मैदानामध्ये अनिकेतला खूप मोठा आपण पाहतोय अनुभव आहे. अनिकेतला आपण पाहिलं सरपंच ट्रॉफी मध्येही पाहिलेला. इथे दूरवर फेकला चेंडू, दूरवर फेकला. पंचाने 2 तास समांतर केले. धावसंख्या अवांतर या ठिकाणी मोजली जाणार. एका धाब्याने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. उभेत हा गोलंदाज आपण पाहतोय. इथे स्वर्गीय प्रतीक 11 या नावाने वांगणी संघ आपण या ठिकाणी खेळतोय. SP वांगणी म्हणून अनेकदा प्रसिद्ध असलेला आपण पाहतोय. जरा क्रिकेट म्हटलं गेलं आणि ओपन क्रिकेट म्हटलं गेलं तर प्रवीण पावसकर असा एक खेळाडू होता जो वांगणीमधून खेळत असायचा. आज त्याच नावाने SP वांगणी संघ खेळत असतो. इथे दूरवर खेळण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला. डॉट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. नितेश, आम्ही जेव्हा उल्हासनगरला असताना आम्ही जेव्हा ओपन क्रिकेट खेळायचो, गुरु 11 मध्ये पण आम्ही क्रिकेट खेळलो आहे. आणि त्यावेळीच वांगणीमधून जेव्हा एकता क्रिकेट संघ वांगणी संघ होता आणि त्यावेळीच प्रवीण पावसकर आपण पाहतो त्या ठिकाणी खेळायचा. आज तो आपल्या जगात नाही, आपल्या सोबत नाही आहे, पण त्याची आठवण म्हणून नेहमीच SP वांगणी संघ खेळत असतो. त्याचबरोबर वाईट चेंडू आपण पाहतोय. स्वर्गीय प्रतीक आज त्याच्या नावाने या संघ या ठिकाणी घेतो. तो एक चांगला खेळाडू. त्यानंतर अजून हे उभेचा पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे चांगला चेंडू, कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिलं गेलं. पहिल्या षटकात 12 धावा होत्या. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 2 खराब चेंडू आलेत. वाईटच्या 2 धावा आल्या, 3 चेंडू डॉट टाकलेत. धावसंख्या 14 या आकड्यावरती. सेकंड पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो या ठिकाणी. सुरेख चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण या ठिकाणी सध्या तरी पाहतोय. अफलातून खेळाडू विरेश जो आपण लॉंग ऑनला पाहू शकता. इथे पुन्हा एकदा उरपे चेंडू. बाला बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळत नाही, सूत्र जुळत नाही, समीकरण बिघडलंय. आत्ता परत पाहिलं गेलं 4 चेंडू निर्धाव केला गेला. बाला 2 वाईटच्या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 4 चेंडू आत्ता परत आपण पाहतो निर्धाव केला गेलाय.
या षटकामध्ये 2 अवांतर धावा आले, 4 डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकण्यात आलेले आहेत. उभेत पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने राईट अँड ओव्हर द विकेट मारा समोर बाला. इथे पाहतो हाई चेंडू वाहिले गेले तर आत खोलीचा मौका दिला नाही. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकाचा पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतो सरळ रेषेत फेकला गेला आहे. अफलातून लाईन आणि लेन पाळली गेली. ऑफ साईडची जी लाईन ठेवली लाईन सोडली नाही. जरी 2 चेंडू आपण पाहतो खरा पाडले स्क्वेअर पाडले गेले पण तिथे त्याच पद्धतीने लाईन आणि लेनमध्ये मारा केला. उभेतला माहिती ही लाईन सुरेख आहे. इथे चेंडू डॉट निघतात. एखादा मोठा फटका आला तरीच चालेल या पद्धतीने गोलंदाजी केली. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 7.50च्या सरासरीने 15 या आकड्यावरती. पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. आपण पाहिलं गेलं SP वांगणी संघ नेहमीच आपण खेळताना पाहिलं होतं पण आज स्वर्गीय प्रतीक गेल्यावर वांगणी संघ या ठिकाणी खेळतो आहे. सर्व नवीन खेळाडू उभेत आणि जुन्या ही जोडी आपण पाहतोय. नवीन खेळाडूंना घेऊन या ठिकाणी आले आणि मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात आणि मॅच या ठिकाणी खेळतात. बघा गुंडग्यावरून काही आमचा भाचा पण या ठिकाणी आहे. ये व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. ना घरी जाऊन सांगायला नको मामाने विचारलं नाही. इथे चांगला चेंडू आणि त्यालाही आपण पाहतो फिरकवल्या फाईन डिझरमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. बालाच्या बॅटमधून पाहिलं बालाकडून ते 4 चेंडू जे डॉट झाले खरं विचार केला ते सिंगल तरी रोटेट झाली असती तरी धावसंख्या होती 11 असतात. आता प्लीज सुरेख फटका या ठिकाणी पाहतो आपण पाहतो संख्याच्या बॅटमधून चेंडू निघालाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रदर चषकला सलामी देणारा बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. पाहतो उत्कर्ष दैवली संघाचं आपण पाहिलं गेलं ज्यांनी क्रिकेट सांभाळलं ते म्हणजे दुर्वास भोईर या ठिकाणी आलेत. चेंडू पोहोचवायचा मैदानात लगेच. षटकार या ठिकाणी आलाय. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. गरज आहे मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्क वरती रोहितला आपण पाहतोय. युवा गोलंदाज राऊंड विकेट पंचांच्या डाव्या साईडने उजव्या साईडने आपण पाहतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर जाणार चेंडू आपण पाहिलं डॉट चेंडू निर्धाव चेंडू. तर निर्धाव चेंडूचा विचार केला आत्ता परत 8 चेंडू या 15 चेंडूमध्ये 8 चेंडू निर्धाव केला गेला आहे. तो 3-11 सोमदाई 11 गुंडगे संघ. चांगला फटका कव्हर ड्राय डीप एक्स्ट्रा कव्हर इधर मध्ये शतरक्षक आहे. शतरक्षक भेटू शकले नाहीयेत. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धाव्याने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 23 धावा स्कोर कार्ड वरती. रवी घाटे आपण पाहतोय मॅचचा आनंद घेतोय. इथे आपण पाहिलं खराब चेंडूचा पुढचा समाचार आपण पाहतोय. फाईन डिझन पार होता. रन्स मिळतील 4. इथे आला बालाच्या बॅटमधून चौकार.
हुकेगा लेकिन झुकेगा नाही साला. काय डीजे मास्टरने संगीत लावलंय. तर बघा वांगणी संघ या ठिकाणी खेळतोय. आमच्या कंपनीचे मॅनेजर अर्थात एक आदर्श ब्रँड म्हणून ज्याला म्हटलं जात आहे ते म्हणजे तेजस पडवल यांच्याकडून वांगणी संघासाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इनसाइड एज या ठिकाणी पाहिली गेली. एक धाव आपण पाहतोय. थोडंसं फंबल पाहिलं गेलं. एका धावेवरती समाधान. तर दादा 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 प्लीज 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 बाबू काही नियम अटी लावलेले आहेत पहिल्या रात्रीपासून. प्लीज फक्त टॅलेंटचा वर्षाव असेल, कोणत्या प्रकारचा कॉल नसेल प्लीज. धावसंख्या स्कोर कार्ड 28 3 षटकांचा खेळ समाप्त. आता पाणी पोचवण्याला जाईल मैदानात तिथे जाऊन काय कानात सांगायचे ते सांगा. पण इथे आपण पाहतो तेजस्वी पडवाल आपण जे लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहतात त्यांचं मनापासून धन्यवाद. समीरजी शिंदे जे लाईव्ह मॅच पाहतात त्यांच्याकडून पण शुभेच्छा आल्या. त्यावर तानाजी कडू यांच्याकडून पण शुभेच्छा आपण पाहतो. अतुलजी नवले यांच्याकडून पण या संघासाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. दोन्ही संघासाठी शुभेच्छा. दोन्ही संघाचे काही पाठीराखी या ठिकाणी असतील, वरिष्ठ खेळाडू असतील या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. डॉक्टर रवी या ठिकाणी पाहतो मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. यंदा कर्तव्य आहे आणि मित्रांनो जरूर मे महिन्यामध्ये रवीला शुभेच्छा देण्यासाठी आपण जरूर दवेलीत जाऊया. या ठिकाणी पाहतो आपण दवेली ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्त अध्यक्ष अतुल शेट्टे या मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. जरूर त्यांचा संघ सेकंड राऊंडला पोहोचला. एक्सेल संघाच्या विरोधात 2 हात करायचे आहेत. यानंतर टॉस केला जाईल. उत्कर्ष दवेली वर्सेस जर्मन एक्सेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक साईद आता मस्त या पण व्यासपीठावरती थोडे बिझी आहेत आम्हाला माहिती आहे कारण सध्या ते मला माहिती आहे. सुरेख चेंडू इथे आपण पाहतो कव्हर पॉईंट मध्ये एक डाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल जरूर झाला त्याचा पुरेपूर फायदा. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली का? आज जरूर तिसऱ्या पंचाची मागणी या ठिकाणी केलेत. तिसरा पंच हॅरी हा निर्णय देतील लय भारी. डिसिजन या ठिकाणी दिला जाईल. रोटेट रोटेट रोटेट. yes 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 ओके ओके यस सेफ. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अपील जोरदार या ठिकाणी करण्यात आले. त्या ठिकाणी आपण पाहतो स्क्वेअर लेग पंच जे आहेत ना ते खुरमदादा नजरेत आणि इकडे मेन पंच पाहिलं राजेशजी भोईर आपण पाहतोय. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. 4थं षटक प्रगतीपथावरती. अजून या षटकातले 4 चेंडू आणि शेवटच्या षटकातले 6 चेंडू असा 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन आला. उभे आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. गोलंदाजी सुरेख करत असताना गोलंदाजचं नेतृत्व करत असताना टी शर्ट क्रमांक परिधान केले ते 12. इथे पाहतो आपण फलंदाज ज्या फलंदाजाचा कॉटन बोर्डची अपील केली जात होती कॉटची अपील केली तो फलंदाज धावबाद या ठिकाणी होतो आहे. आणि नवीन फलंदाज ज्याची आतुरतेने मैदानात खऱ्या अर्थाने गुणगे संघाचे पाठीराखे वाट पाहत होतो अनिकेत मैदानात गेलाय. त्या अनिकेतने आम्ही पाहिलं होतं सरपंच ट्रॉफी 2025 नवनाथजी बागडे महेशजी हजारे पुरस्कृत शिवशाही ग्रुप यांच्या विद्यमानाने रंगलेली ट्रॉफी आपण पाहिली होती जी स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडा नगरी भाकरीचा पाडा या मैदानावरची ती ट्रॉफी होती. त्या ट्रॉफीमध्ये आपण पाहतो अफलातून कामगिरी करणारा त्या ट्रॉफीला गवसणी घालणारा संघ म्हणजे होता तो म्हणजे श्री 11 सोमजाई 11 गुणगे संघ.
द चॅम्पियन संघ आपण पाहतोय आज या ठिकाणी दोन हात करत असताना वांगणी या संघाच्या विरोधात उभेत. इथे संकेती माघारी आलाय. अफलातून अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. संकेतला माघारी यावं लागलं. जणू काय त्यांनी सांगितलं होतं बालाला तू भी चल मैं भी तेरे साथ वापस आया आया आया. ठोक दिले. पंच अर्थात मिस्टर हॅरी यांच्यासाठी लावलेलं संगीत. कधी भाषा फक्त त्यांना येते. खुश झाले डीजे मास्टर खुश झालेत हॅरी. असेच काही संगीत लावा बोलतात. चार चेंडू झालेत. पहिल्या चेंडूची दुहेरी धावा आली. त्यांना लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. ते आपण पाहतो उभे येत नाही. दुसरं षटक फेकलं होतं तेही सुरेख होतं. इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट या ठिकाणी झालंय. अपील तर जरूर करण्यात आलं. लेग बायची धाव आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू झालेत उभे. ते काय गोलंदाजी केली उभेत नाही. सर्व नवीन खेळाडू घेऊन या ठिकाणी आलाय. जुनेद आणि उभे दोघे बंधू आपण पाहतोय. विरेशला घेऊन या ठिकाणी सज्ज झाला आणि त्यानंतर या ज्युनियर सर्व खेळाडूंना घेऊन आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौथं षटक शेवटचा चेंडू आपण असेल चौथ्या षटकातील. टायमिंग परफेक्शन करणं गरजेचं आहे. बॅट आणि टायमिंग होणं गरजेचं आहे. जणू काय बॅट आणि चेंडू आज बालाला खेळताना पाहिलं दोघांमध्ये तलाक झालाय का. कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नव्हता. इथे गोलंदाज तयार उभेत. आपल्या स्पेलमधील शेवटचा चेंडू घेऊन येत असताना पहिल्या स्पेलमध्ये आपण पाहतो सुरेख कामगिरी. आपण पहिल्या षटकामध्ये सुरेख कामगिरी केली. त्यांनी चांगली गोलंदाजी पाहिली होती. इथे पाहतो आपण चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. तो डॉट चेंडू या ठिकाणी आला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालं. या षटकामध्ये आपण पाहतो उभेदने बॅटच्या साहाय्याने 2 धावा आणि लेग बाईज होती ती गोलंदाजच्या खात्यामध्ये मोजली जात नाही. एक्स्ट्रा धाव ती संघाच्या खात्यामध्ये जाते. त्यामुळे धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती. आणि जर उभेदचा विचार केला तेव्हा उभेदने फक्त 2 षटकामध्ये 2 फलंदाज बाद करत असताना 5 धावा खर्च केल्यात. अफलातून गोलंदाजी काय पाहिजे गोलंदाज अपेक्षा. तेजस भवारे ज्यांनी उत्कर्ष दविलीकडून पहिल्या सामन्यामध्ये 4 विकेट प्राप्त केले होते. हॅट्रिक त्यांनी त्या ठिकाणी पाहतो 4 विकेट आपण पाहतो प्राप्त केले होते. चांगली गोलंदाजी आणि आपण पाहतो सध्या दविली संघाची सलामीची भूमिका करतो. अनेक वर्ष रवी मोरगे, महेश मोरगे, किशोर मोरगे, भूषण, मनोज भवारे, तेजस गायकवाड यांना आपण सलामीला पाहिलं गेलं. आता नवीन फलंदाज म्हणून सलामीचा या सध्या पाहतो तो म्हणजे तेजस भवारे आणि त्याच्यासोबत महेश मोरगे. शेवटचं षटक स्लॉगवर आपण पाहतो. अंतिम षटक वांगणी संघाकडून. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईट चेंडू या ठिकाणी दिला गेल्या पंचांकडून अतिरिक्त धाव आपण या ठिकाणी पाहतो घोषित झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 32. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. तर नाही आपण पाहतो टॉस केला चेंडू. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे.
शतरक्ष त्या ठिकाणी पोहोचणार. एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का आणि जरूर पाहतो शतरक्षक या ठिकाणी पोहोचलाय का आता चेक केला जाईल. थोडंसं बघायचंय, प्लीज प्लीज चेक करायचंय. आणि घेतला त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण आपण पाहतोय. तनय तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात तनय बाद झाला. नवीन फलंदाज मिस्टर धुरी अर्थात आकाश धुरी, प्रेमाने बाबू म्हणून त्याला म्हटलं जात आहे, तो फलंदाज मैदानावरती रवाना झालाय. तनय माघारी येणार. धावसंख्या स्कोर काढा 2 पुढे गेले. 34 या आकड्यावरती आपण पाहतो. अजूनही 5 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत. पाच चेंडू आपण पाहतो. नवीन फलंदाज आकाश अर्थात बाबू धुरी आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय. इथे चांगला फटका. शतरक्ष फाईन जर आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू जातो अनिकेतच्या बॅट पण जमीन रंगलात. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे. 4 धावींसाठी आलाय हा बेहतरीन षटकार चौकार. धन्यवाद. कारण हरीश कराल यांना आवडणारे संगीत या ठिकाणी वाजले जातात. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहायला गेला गुणके संघाकडे थोडी ताकदीची गोलंदाजी आहे. गणेश आहे, बाबू आहे, आदर्श आहे, गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. इथे एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. डायरेक्ट हिट झालं. 2 धावा आपण पाहतोय. लेग बाईच्या 2 धावा या ठिकाणी. एक्स्ट्रा धावा, धावा कशा पण येऊ दे, धावांची गरज आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहे. धावा बनवायचे आहेत तर 40 धावा. पण इथे कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय स्वर्गीय प्रतीक गिलन वांगणी संघाचं अफलातून गोलंदाजी. सर्व नवीन खेळाडू आहेत. उमेदने तो सिनियर प्लेअर आहे. नेतृत्व आपल्या हातामध्ये घेतलं. चांगली गोलंदाजी केली बघा. सर सेनापती चांगला खेळला तर इतरही त्याला सुरेख साथ देतात. त्याप्रमाणे उभेत चांगली कामगिरी केली आणि इतर गोलंदाजांनी त्याला सुरेख साथ दिली. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा 22 आपण पाहतोय. 4 धावा या ठिकाणी पाहिले जातील. स्लोअर बाउन्सर चेंडू आपण पाहिला गेला. हलक्या हाताने होता. थोडासा स्मार्ट दिसला गेला. एसटीच्या पाठीमागे. धावा कशा पण होऊ दे. आपण आत्ताच बोललो धावा कशा पण होऊ दे. धावा आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 44 आकड्यावरती जाऊन पोहोचल्यात. आत्तावर त्या षटकाचा विचार केला. बॅटच्या सहाय्याने 4 धावा आल्यात. एक वाईटची धाव आणि 6 धावा एक्स्ट्रा आपण पाहिल्या गेल्या. त्या एक्स्ट्रा धावा 22 आणि लेग बाईच्या धावा त्यामध्ये मोजल्या गेल्यात. 44 धावा स्कोर कार्डवरती आहेत. अप्पर एजच्या ठिकाणी पाहिलं गेलं. 20 फटका होता. अनिकेत माघारी आला. आता शेवटचा चेंडू असेल. गणेश मोरे तयार झालाय. यानंतर टॉस केला जाईल. उत्कर्ष दैवली विपक्ष जानुमान एक्सल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील योगेशजी डोले. 44. इथे चांगला चेंडू आणि तिकडे शतरक्ष पाहतो. तुझा फंबल पाहायला गेलं. दुसरी आपण पाहतोय. फलंदाज धाव बाद झाला. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गणेश बाद झाला.
धावसंख्या स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकली 46 या आकड्यावरती. 47 धावांचं लक्ष असेल विजयासाठी, ते म्हणजे स्वर्गीय प्रतीक इलेव्हन वांगणी या संघाला. पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झाला. मॅच आपण पाहताय स्वर्गीय प्रतीक इलेव्हन बांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री इलेव्हन सोमजाई गुंडगे या दोन टीम दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच ही आपल्याला पाहायला मिळतीये. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये धाबा बनवला गेला. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री इलेव्हन सोमजाई गुंडगे टीमनं 46 आणि 47 या धावसंख्येचं आव्हान एक टार्गेट इथून मात्र सेट करण्यात आलं आहे. ते स्वर्गीय प्रतीक इलेव्हन बांगणी टीमच्या अगेन्स्ट या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्यासाठी मात्र मैदानामध्ये दोन्ही सलामीवीर आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय विरेश आणि नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहताय सुशांत. ही सलामीची जोड साखळी, सलामीचे फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिला गोलंदाज श्री 11 सोमजाई गुडगे टीम कडनं आदर्श मोहिते. पहिला बॉल अगदी आपण पाहताय ब्लॉक मध्ये टाकला, ऑन साइडला खेळायचा होता, अगदी आपण पाहताय स्केअर केलाय, बॅक टू द बॉलर हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पहिला बॉल निर्धाव टाकलाय आणि खऱ्या अर्थानं आदर्श मोहिते म्हटल्यानंतर अगदी आपण पाहतोय यॉर्कर टाकण्यामध्ये या गोलंदाजाची ओळख आहे. अगदी 6च्या 6 बॉल यॉर्कर टाकू शकतो एवढी ताकद या गोलंदाजाकडे. सोमजाई गुंडगे टीम कडनं बिलॉंग करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजीची ऍक्शन देखील फार चांगली आहे. इथे अगदी आपण पाहताय लोअर फुल टॉस बनवला, बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, विरेशच्या बाट मधून आलाय चौकार. आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये आज चौकार पाहायला मिळतोय विरेशच्या बाट मधून. लेफ्ट हँड फलंदाज आहे, स्टांड्स देखील चांगला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, विरेशच्या बाट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलकावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 बॉल मध्ये 8 धावा धाव फलकावरती. आदर्श मोहिते शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉल इथून फुल लेनचा टाकण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित ते फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉल यॉर्कर लेनचा टाकू शकतो एवढी ताकद आहे आणि ते टाकण्याच्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं कदाचित ते 2 बॉल चुकीचे पडले, चौकार आले विरेशच्या बाट मधून. यावेळी पुढे सरकले, स्ट्रोक बनवलाय, जागा बनवली परंतु त्या ठिकाणी तण आहे त्याच्या हातामध्ये झेल देऊन बसलाय आणि इथून मात्र पहिली विकेट येते. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 या धावसंख्येवरती विरेश बाद झाला. आपण पाहताय विरेश ज्यानं 2 चौकार लगावले होते, अगदी आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र तो बाद झाला. लेफ्टी बॅट्समन इथून मैदानाच्या बाहेर आला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय उमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली करून दिली आहे. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र विकेट देखील पाहायला मिळाली. जी विकेट खऱ्या अर्थानं थोडंसं त्रास देत होती गोलंदाज आदर्श मोहितेला, त्यानं मात्र ती विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. उमेश मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. जबरदस्त बॉल, इथून आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ करतोय, उचली घेतोय, डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. 5 सेट फलंदाज बाद झाल्यानंतर आता गोलंदाज देखील इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण की तो फलंदाज थोडासा दबाव टाकण्याचं काम करत होता, कारण की त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. त्याच्या विरोधामध्ये प्लॅनिंग करायची होती, एखादा खराब चेंडू त्याच्यावरती देखील आक्रमण झालं असतं, परंतु त्यानंतर कमबॅकला सुरुवात झाली आदर्श मोहितेच्या. थांबलाय थोडंसं व्यत्यय आल्यानंतर आता मात्र स्वतःला थांबवलं गेलं. 47 धावा आहेत आपल्याकडे बचाव करण्यासाठी. एखादा निर्णय चुकला तरी मॅच आपल्यापासून दूर जाईल हे त्याला देखील माहिती आहे. 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये आल्यानंतर आता मात्र थोडंसं स्वतःला साबडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. उमेश 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. स्वर्गीय प्रतीक 11 बांगडी टीम कडनं. त्याला देखील चांगली कामगिरी खराबी लागेल, परंतु इथे बॅक टू बॅक 2 चेंडू तो निर्धाव खेळून काढतोय
आणि 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पाहता आदर्श मोहितेनं धाबा खर्च केल्या त्या 8 आणि विकेट त्यानं मिळवली आहे 1. चांगलं षटक राहिलं. पहा नितेश सर, पहिले 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी मोठं षटक पाहायला मिळेल. या षटकामध्ये अगदी 10 किंवा त्याच्यापेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक आदर्श मोहितेचं आपल्याला पाहायला मिळालं, जिथे त्यानं विकेट मिळवली. जो सेट फलंदाज होता, जो त्याच्या विरोधामध्ये आक्रमक फटके मारत होता, त्याला त्यानं बाद केलं विरेशला. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाजावरती दबाव क्रिएट करण्याचं काम त्याने केलं. 2 निर्धाव चेंडू फेकले. चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय श्री 11 सोमजाई गुणगे टीमकडनं आदर्श मोहितेचं. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आला टीमचा कॅप्टन बाबू धुरी, आकाश धुरी गोलंदाजीसाठी आला. आपण पाहू शकता जर्सी नंबर 19 परिधान केलाय. टीमचा कॅप्टन आहे, या टीमला लीड करतोय. चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी जर पाहायला गेलं तर सरपंच चषक 2025 मध्ये याच टीमला चॅम्पियन केलं होतं. त्याच्याच कॅप्टनशिपमध्ये खऱ्या अर्थानं टीम चॅम्पियन झाली होती. बराचसा बॅड पॅचमध्ये खऱ्या अर्थानं सोमजाई गुणगे संघ आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु ते बॅड पॅच सरपंच चषकामध्ये बाबू धुरीच्या कॅप्टनशिपमध्ये समाप्त झालं. आणि त्यानंतर मात्र पुनश्च एकदा आपण पाहताय ब्रदर चषकामध्ये श्री 11 सोमजाई गुणगे संघ खेळताना पाहायला मिळतोय. बरेचसे यंगस्टर्स प्लेयर्स या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर प्लेयर खऱ्या अर्थानं आता इथून कॅपमध्ये बॉलला ढकललाय. 2-2 क्षेत्ररक्षक, मोठा चेस आहे, बॉल चाललाय अगदी कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. चौकार विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळालं. चौकार आलाय सुशांतच्या बॅट मधून आणि 12 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. पहा 2 क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहता, एक गलीमध्ये एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यांच्या अगदी बरोबर मधून हा फटका सजवला गेला. माहिती होतं सुशांतला देखील इथे मोठा चेस आहे फिल्डरसाठी. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी वाईट आहेत, गॅप मोठी आहे. अशा वेळी त्याच रिझन मध्ये फटका मारला तर मोठ्या धावा मिळतील आणि त्या धावा मिळाल्यात. 12 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात. 47चा बाटला करत असताना चांगला बॉल अगदी आपण पाहता ऑफ कटर. बाबू धुरी म्हटल्यानंतर अगदी आपण पाहता स्विंगचा जादूगर आहे. दोन्ही कट त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. पडल्यानंतर कधी बाहेर निघतो तर कधी झप करून आतमध्ये येतो. फलंदाज आशेभूत नजरेनं चेंडूकडे फक्त पाहत होता. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. ऑफ कटरचा वापर या ठिकाणी करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ही थेट ऑफिस लागली आहे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. बाबू धुरी चुकी करणार नाहीये इथे, मात्र झेल कॅरी केलाय. आणि आणखीन एक फलंदाज, दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, तो सुशांत. चौथ्या क्रमांकावरती 47 धावा बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं सुशांतच्या बॅटमधून एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र त्याची विकेट मिळवली आहे बाबू धुरीनं. चांगली गोलंदाजी, त्याच्या नाबाचा बोलबाला राहिलाय. गोलंदाजीसाठी ओळख आहे आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अगदी 3 बॉल आणि त्या 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही, म्हणजे 2 निर्धाव आणि त्यानंतर एक विकेट सुशांतची आपल्याला पाहायला मिळाली. अगदी जर पाहायला गेलं तर बाबू धुरेचं खऱ्या अर्थानं माइंडसेट चांगलं आहे. प्लॅनिंग नुसार प्रत्येक बॉल तो खऱ्या अर्थानं डिलिव्हर करत असतो. चांगली प्लॅनिंग. इथे देखील आपण पाहताय स्कूप करायचा होता, पाडल स्वीप करायचा होता. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. पंच इथे चेक करतील. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच टीव्ही अंपायर या ठिकाणी हरीश कराले सर आता इथून मात्र चेक करतील टेक्निकल रूम मधून. जिथे टेक्निकल रूम मध्ये आपण पाहताय ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकता आमचे कुणाल सर MTC लाईव्हच्या टीमला संपूर्ण कव्हर करतायत, लीड करतायत. ॲज अ ऑपरेटर 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते MTC लाईव्हच्या माध्यमातून. क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्याने या वाहिनीची राहिली आहे. बरेचसे अगदी आपण पाहताय फॉलोवर्स त्यानंतर या वाहिनीला
अगदी आपण पाहताय चाहता वर्गाने बरस विकेट आहे, फलंदाज बाद. आणि ज्यावेळी बॉल लागला त्यावेळी फलंदाजाचा पाय अगदी हवेमध्ये होता आणि पंच स्टंपिंग आहे ना. यस, रनआउट आहे का? ओके, रनआउट आहे. फलंदाज बाद. आपण पाहता या ठिकाणी जितेंद्र देखील बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 5व्या क्रमांकावरती राकेश दाखल झालाय. जो फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय उमेश. तो उमेश नॉर्थ साईड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्याला साईक वरती आणण्याचं काम जर का झालं तर कदाचित त्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील. कारण की उमेश म्हटल्यानंतर देखील आपण पाहताय स्वर्गीय प्रतीक इलेव्हन टीमचा आणखीन एक हुकमाचा एक काय तो देखील कोणत्याही क्षणी गेअर चेंज करू शकतो, या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो, परंतु तो नॉर्थ साईड वरती पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, अपील लावली. अपील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 11च्या 11 खेळाडू या ठिकाणी अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि इथून मात्र षटक क्रमांक दुसरं झालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील त्या 12 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय आदर्श मोहितेनं धाबा खर्च केला. आपण पाहताय 8 विकेट आली 1. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय बाबू दुरीनं धाबा खर्च केला 4 विकेट आली आहे. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. चला आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी स्वर्गीय प्रतीक इलेव्हन वांगणी टीमसाठी कॅश प्राइज लागलं जात आहे. षटकाराची हॅट्रिक जर इथे कंप्लीट झाली, उमेशनं जर का षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर त्यासाठी 20 यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगला बॉल आणखीन एक आपण पाहताय सटीक लाईन अँड लेंथ मध्ये आपल्याला गोलंदाजी करत असताना आदर्श मोहिते पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते ॲज अ गोलंदाज आदर्श मोहितेची. अगदी आपण पाहताय उंच पुरा असा गोलंदाज आहे, सड पातळ बांधाचा हा गोलंदाज, परंतु गोलंदाजीचे ऍक्शन तुम्ही पाहू शकता. एकाच ऍक्शन दोन्ही कट करण्याची ताकद या गोलंदाजाकडे, व्हेरिएशन भरपूर सारी आहे. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलचा टप्पा वेगळा टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे. जास्त वेळ घेऊ नका सोमजाई गुंडगे संघ, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळेचं बंधन असणार आहे. इथून डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 12, बनवायचे 47. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 17 बॉल आणि 35 धावा. इथे फटका चांगला आहे, वेकंड एरिया शोधले, बॉल चाललाय अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकार. उमेश यांच्यासाठी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना. चांगला बॉल इथून आपण पाहतोय बाउन्सरचा वापर केला जातोय. आणखीन एक चांगला बॉल. या खेळपट्टीचा पुरेपूर वापर करत असताना पाटा खेळपट्टी आपण पाहताय. ज्या प्रकारचे बॉलरला बॉल डिलिव्हर्ड करायचे त्याच प्रकारचे बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड होत आहेत. चांगली उचली प्राप्त होते या विकेटवरती आणि त्या उचलीचा पुरेपूर फायदा खऱ्या अर्थानं आदर्श मोहिते या ठिकाणी उचलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल.
अगदी जर पाहायला गेलं ना तर बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. इथून मात्र सातत्यानं डॉट बॉल खेळले जातात. एक चौकार आला, थोडंसं मनोबल वाढलं होतं स्वर्गीय प्रतीक इलेव्हन मागणी टीमचं. असं वाटलं होतं की इथून सुरुवात झाली आहे, मोठे फटके येतील, मोठे फटके आले तर थोडासा दबाव विपक्ष टीमवरती होईल, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळाले. पुढे सरकले होते, फुल टॉस बॉल होता. यष्टीरक्षकांना खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला, त्यानं मात्र चेंडूला स्टॉप केलं, अडवल्यानंतर फेकी चांगली केली आणि एक धाब इथून कंप्लीट झाली. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलोय ते 17 बर्दी 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत स्वर्गीय प्रतीक इलेव्हन मागणी टीमच्या धाबा पाहायला मिळत आहे. 13 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज. अजूनही 13 बॉल 30 धावसंख्येची गरज आपल्याला पाहायला मिळते. नितेश सर याच मैदानाचा विचार करायला गेलो तर पहिल्या 2-3 मॅच मध्ये अगदी मोठ्या धावसंख्या आपल्याला होताना पाहायला मिळतात, परंतु त्यानंतर जसजसा तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावसंख्या धावफलकावरती आली. आता कोणत्या टीमला खतरा होणार हे देखील पाहावं लागेल. 12 बॉल आणि आता 30 धावसंख्येची गरज आहे. आदर्श मोहितेचं 2 स्पेल आपल्याला पाहायला मिळालं, त्याच्यामध्ये त्यानं धावा खर्च केला. अगदी आपण पाहताय 13 विकेट त्यानं एक मिळवली आहे. बाबुदुरीनं 1 स्पेल हाताळलं, 4 धावा देत त्यानं देखील 1 विकेट मिळवली आहे. आधी खऱ्या अर्थानं दबाव टाकण्याचं काम पहिल्या 2 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळालं, परंतु त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आलेला आदर्श मोहिते त्यानं जबरदस्त पुन्हा एकदा कामगिरी केली ॲज अ गोलंदाज. त्याच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला उमेशच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर त्याच उमेशला त्यानं शांत बसवलं. त्यानंतर मोठा फटकाच आला नाही. अगदी या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त 4 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 47चा पाठलाग करत असताना स्वर्गीय प्रतीक इलेव्हन मागणी टीमकडनं 12 बॉल आणि आता 30 धावसंख्येची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे अच्छे शरीरावरती चेंडू आदळलाय. गणेश आपण पाहताय, गणेश मोरे गोलंदाजीसाठी आलाय. आणखीन एक चांगला गोलंदाज श्री इलेव्हन सोमजाई गुंडगे टीमकडनं आपण पाहताय. गोलंदाजी फार चांगली राहिली आहे खऱ्या अर्थानं श्री इलेव्हन सोमजाई गुंडगे टीमची. आपण पाहताय प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाजीतून चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजानं केली. हा देखील बॉल फुल लेनचा होता, स्केअर करायचं होतं, परंतु पाठीमागे बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय यष्टीरक्षकानं कॅरी केल्यानंतर एक धाव इथून कंप्लीट झाली. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 18. आता इथून बनवायचे त्या 29. 10 बॉल आणि 29 धावा. दहा बॉल 29 धावा. जास्त वेळ घेऊ नका, वारंवार सूचना केली जाते. मॅचला लगेच सुरुवात करा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ जरूर घेतला जातो, परंतु फिल्डिंग सेट करून ठेवा. इथे एसटी रक्षकाच्या हाताला बॉल स्पर्श झाला. शॉर्ट फाईन लेग मध्ये शॉर्ट थर्ड मॅन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चांगला झेल पाहायला मिळाला. अनिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला, त्याने तो झेल कॅरी केला आणि इथे विकेट. जुनेद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगला बॉल गणेश मोरेचा, आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
डॉट बॉल 8 बॉल 29 धावसंख्येची गरज. डॉट बॉल खऱ्या अर्थानं डोकेदुखी धरली आहे स्वर्गीय प्रतीक 11 वांगणी टीमचे आपण पाहताय. मोठ्या प्रमाणामध्ये डॉट बॉल खेळलेत आणि त्यानंतर विकेट देखील आपण पाहताय एका पाठोपाठ एक. 15 डॉट बॉल आलेत आतापर्यंत. आणखीन एक डॉट बॉल 16वा डॉट बॉल ऍड होतोय या षटकातील. जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे आता. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या 29. काही जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते श्री 11 सोमजाई गुंडगे टीम कडनं. इथे फटका चांगला आहे. ऑन साईडला टर्न केलाय गॅप मध्ये खेळलाय त्या ठिकाणी. आकाश धुरी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग तेवढा चांगला ॲक्युरेट थ्रो. अठ्ठावीस धाव संख्येची गरज आहे अजूनही. 28 धावा पाहिजेत एका षटकामध्ये. सहा बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. जबरदस्त बॉल पहा. काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजानं खऱ्या अर्थानं इथून चांगले बॉल डिलिव्हर केलेत. हा एक नवीन गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी बाबू दुरीनं आज या मॅच मध्ये यूज केलाय. यंगस्टर आहे प्रणय गोलंदाजीसाठी. आणखीन एक चांगला बॉल पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा आणखीन एकदा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळत आहेत. कोणताही फलंदाजानं खऱ्या अर्थानं सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी आक्रमण करायचं होतं आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. हलक्या हातानं कट करायचं होतं. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय प्रणयच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी आपण पाहताय. बाबूनं घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं प्रत्येक निर्णय योग्य ठरलाय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमसाठी. 47 धावसंख्येचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणखीन एक चांगला बॉल पहा. खांद्याच्या अगदी समोरून बॉल निघून जात आहेत. अगदी खांद्याचा वापर करत असताना चांगली रिलीज पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजाचा. एक अँगल मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजी करतोय. टप्पा देखील अचूक आपल्याला पाहायला मिळतोय. माहिती आहे त्याला फुटवर्कच होत नाहीये फलंदाजाचं. एक टप्पा धरून मात्र इथून गोलंदाजी केली जाते. हाफ ट्रॅकर होता पडल्यानंतर जास्तीचा बाहेर निघाला. इथून व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या धाब्यानं 20 धावा धाव फलकामध्ये. येणारे बॉल इथून शिल्लक असतील 2 आणि धावा बनवायच्या आहेत 27. 2 बॉल आणि 27 धावा. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल कॅरी झालाय आणि इथून विकेट आली आहे. शेवटचा एक बॉल आता इथून बाकी असेल. शेवटचा एक बॉल बाकी असेल. Okay, let's go.